या ठिकाणी काय विचारलाय, संविधान सभेची पहिली बैठक केव्हा भरली होती? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मागील बघा परीक्षामध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता. संविधान सभेची पहिली बैठक केव्हा भरली होती? तर याचे योग्य उत्तर काय असेल? 9 डिसेंबर बघा सन 1946 बघा या दिवशी संविधान सभेची पहिली बैठक भरली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 3 बघा या ठिकाणी काय विचारलंय, राज्यसभा दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? राज्यसभा विचारली दर किती वर्षांनी बरखास्त करण्यात येते? तर याचे योग्य उत्तर काय असेल? कधीच नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारलाय, राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? राज्यसभेचे बघा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर विद्यार्थी मित्रांनो बघा उपराष्ट्रपती हे पहा राज्यसभेचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 5 बघा या ठिकाणी काय विचारलाय, हडप्पा संस्कृती कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा मागील परीक्षामध्ये हा पण या ठिकाणी प्रश्न विचारण्यात आला होता. हडप्पा ही संस्कृती कोणत्या नदीच्या काठी आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? हडप्पा बघा ही संस्कृती रावी नदीच्या काठी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 6 बघा या ठिकाणी काय विचारलाय, अमेरिका खंडाचा शोध खालीलपैकी कोणी लावला? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? आर्यभट्ट, कोपरकनिस, कोलंबस, वास्को द गामा. अमेरिका खंडाचा शोध कोण लावला होता? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 राहील. कोलंबसने बघा अमेरिका खंडाचा शोध त्यांनी लावला होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 7 बघा या ठिकाणी काय विचारलाय, भारतामध्ये येणारा पहिला खलाशी कोण होता? भारतामध्ये येणारा बघा पहिला खलाशी कोण होता? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? भारतामध्ये बघा येणारा पहिला खलाशी म्हणजे वास्को द गामा होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 8 बघा या ठिकाणी काय विचारलाय, प्लासीची लढाई कोणत्या वर्षी झाली होती? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? प्लासीची लढाई विचारली कोणत्या वर्षी झालेली लढाई आहे? बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राहील. बघा सन 1757 या वर्षी बघा प्लासीची लढाई झाली होती. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? बघा महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. सर्वांनी योग्य उत्तर सांगायचा प्रयत्न करायचा आहे. भारताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण होता? तर याचे योग्य उत्तर काय असेल? तर ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 यायला पाहिजे. बघा लॉर्ड विल्यम बेंटिंग भारताचा पहिला गव्हर्नर जनरल होता. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10 बघा या ठिकाणी काय विचारलं, भारतीय राष्ट्रध्वज. बघा भारतीय राष्ट्रध्वजामधील बघा हिरवा रंग हे खालीलपैकी कशाचं प्रतीक आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? भारतीय राष्ट्रध्वज यामधील हिरवा रंग हे कशाचं प्रतीक आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 यायला पाहिजे. बघा त्याग आणि शौर्य बघा यांचं हिरवा हे प्रतीक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. बघा महत्त्वपूर्ण आपल्याकडे 6000 बघा प्रश्नाचे महत्त्वपूर्ण PDF आहे. त्यामध्ये बघा सर्व विषयांचे आपण महत्त्वपूर्ण प्रश्न टाकलेले आहेत. बघा ज्यांना कोणाला बघा हे महत्त्वपूर्ण PDF पाहिजे असेल तर 99 22 64 81 29 या मोबाईल क्रमांकावर फक्त 199 फोनपे किंवा गुगल पे करायचं आणि व्हॉट्सअपला हाय करायचंय. तुम्हाला 1 मिनिटाच्या आत बघा हे सर्व PDF हे पाठवले जातील. बघा याचा फायदा नक्की सर्वांना होणार आहे. बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक 11 बघा काय विचार, सत्यार्थ प्रकाश. बघा सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचे लेखक कोण आहेत? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? स्वामी दयानंद सरस्वती बघा सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाचे लेखक आहेत. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 12 बघा या ठिकाणी काय विचारलंय, महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? बघा विद्यार्थी मित्रांनो बघा असेच बघा प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात. महाराष्ट्र राज्याचा राज्य पक्षी कोणता आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? बघा शेकरू काय आहे? शेकरू बघा महाराष्ट्र राज्याचा राज्य प्राणी आहे. बघा शेकरू काय आहे? राज्य प्राणी आहे. तर काय विचारले, राज्य पक्षी कोणता आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? बघा हरियाल महाराष्ट्र राज्याचा या ठिकाणी राज्य पक्षी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 बघा या ठिकाणी काय विचारलं, महाराष्ट्र राज्यामधील सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? बघा महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा कोणता आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामध्ये बघा सर्वाधिक लोकसंख्येचा जिल्हा म्हणजे पुणे जिल्हा आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 14 बघा या ठिकाणी काय विचारलंय, महाराष्ट्र राज्यामधला पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोणता आहे? बघा याचे योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्यामधला पहिला जलविद्युत निर्मिती प्रकल्प कोयना, खोपोली, जायकवाडी यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रांनो बघा ऑप्शन क्रमांक 2 यायला पाहिजे खोपोली. बघा जे की रायगड या जिल्ह्यामध्ये आहे. महाराष्ट्र राज्यामधला बघा पहिला खोपोली या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. प्रश्न क्रमांक 15 बघा या ठिकाणी काय विचारलाय, छठ पूजा. बघा छठ पूजा हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामधला तो सण आहे? बघा सर्वांनी सांगायचं आहे छठ पूजा हा सण कोणत्या राज्यामध्ये साजरा केला जातो? बिहार, आंध्र प्रदेश, गोवा, झारखंड.
तर याचे योग्य उत्तर काय असेल बघा, छठ पूजा बघा हा सण प्रामुख्याने बिहार या राज्यामध्ये साजरा केला जातो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी एक आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ कोणता आहे? बघा, महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ खालील पैकी कोणता आहे? खो खो, कबड्डी, हॉकी, क्रिकेट. बघा याचं योग्य उत्तर काय असेल? महाराष्ट्र राज्याचा राज्य खेळ विद्यार्थी कबड्डी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 17 बघा, या ठिकाणी काय विचारलं? अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार असे खालीलपैकी कोणत्या शहराला म्हणतात? अजिंठा लेण्याचे प्रवेशद्वार कोणत्या शहराला म्हणतात? बघा, सर्वांनी सांगायचे, मागील परीक्षामध्ये हा पण प्रश्न विचारण्यात आला होता. तर याचं योग्य उत्तर काय असेल? अजिंठा बघा लेण्याचे प्रवेशद्वार असे जळगाव जिल्ह्याला म्हणतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 18 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणजेच खालीलपैकी कोणता जिल्हा होय? पांढरे सोने. बघा, पांढरे सोने आपण कशाला म्हणतो? कापूस. म्हणजे बघा, पांढरे सोने पिकवणारा जिल्हा म्हणजे मग जिल्हा कोणता असेल? बघा, यवतमाळ बघा या जिल्ह्याला पांढरे सोने पिकवणारा जिल्हा असे म्हणतात, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 बघा, काय गोल क्रांती. बघा, गोल क्रांती बघा ही क्रांती कशाच्या उत्पादनासंबंधीची क्रांती आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? गोल क्रांती. तर विद्यार्थी बघा, गोल क्रांती बघा ही संज्ञा बटाटा उत्पादन यांच्या संबंधीची या ठिकाणी क्रांती आहे. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20 जगामधला सर्वात बघा जगामधील विचारले सर्वात लांब पर्वत श्रेणी कोणती आहे? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? जगामधली सर्वात लांब पर्वत श्रेणी कोणती आहे? बघा, परीक्षेमध्ये हा पण प्रश्न विचारण्यात आला होता, हिमालय पर्वत, अँडीज पर्वत, रॉकी पर्वत यापैकी नाही. बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? जगामधली सर्वात लांब पर्वत श्रेणी म्हणजे विद्यार्थी मित्रांनो अँडीज बघा ही पर्वत श्रेणी जगामधली सर्वात लांबीच्या ठिकाणी पर्वत श्रेणी आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? ॲमेझॉन ही नदी खालीलपैकी कोणत्या खंडामधून वाहते? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? ॲमेझॉन बघा ही नदी खालीलपैकी कोणत्या खंडामधून वाहणारी नदी आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय आहे विद्यार्थी? ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 यायला पाहिजे. बघा, ॲमेझॉन बघा ही नदी दक्षिण अमेरिका या खंडामधून वाहते. ऑप्शन क्रमांक 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा, या ठिकाणी काय विचारला? वेल्थ ऑफ नेशन. वेल्थ ऑफ नेशन बघा हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिलेला ग्रंथ आहे? बघा, याचं योग्य उत्तर काय असेल? बघा, वेल्थ ऑफ नेशन विद्यार्थी मित्रांनो हा ग्रंथ ॲडम स्मिथ बघा यांनी हा ग्रंथ लिहिला होता, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा, या ठिकाणी काय? वार्धक्य बघा हा आजार खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा या ठिकाणी आजार आहे? बघा, सर्वांनी सांगायचे, वार्धक्य बघा हा आजार कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होणारा तो आजार आहे? तर याचे योग्य उत्तर काय असेल? क जीवनसत्वाच्या बघा अभावामुळे हा रोग होतो. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, रडार लहरीमध्ये कोणत्या लहरीचा बघा रडार लहरीमध्ये विचारले कोणत्या लहरी या ठिकाणी असतात? प्रामुख्याने असतात. बघा, याचे योग्य उत्तर काय असेल विद्यार्थी मित्रांनो? रडार लहरीमध्ये कोणत्या लहरी असतात? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर बघा सर्वांनी कॉमेंट करून सांगायचं आहे कोणत्या लहरी असतात ते. प्रश्न क्रमांक 25 बघा, या ठिकाणी काय विचारलंय? राष्ट्रीय बालिका दिन. बघा, राष्ट्रीय बालिका दिन विचारले खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो? बघा, याचे योग्य उत्तर काय असेल? राष्ट्रीय बालिका दिन बघा 24 जानेवारी या दिवशी राष्ट्रीय बालिका दिन असतो, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 2 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा, या ठिकाणी काय विचारलाय? खालील पर्यायापैकी सामान्य नाम ओळखा. बघा, मराठी व्याकरणचा प्रश्न आहे. बघा, परीक्षेमध्ये 1 ते 2 या ठिकाणी मराठी व्याकरणचे पण प्रश्न असतात. खालील बघा पर्यायापैकी सामान्य नाम ओळखा. रस्ता, भारत, हिमालय, गंगा. मग सामान्य नाम कोणतं असेल? बघा, रस्ता बघा या ठिकाणी हा पर्याय ठिकाणी सामान्य नाम आहे. ऑप्शन क्रमांक 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा, खालीलपैकी कोणता शब्द समुदायवाचक नाम नाही? बघा, नाम नाही, समुदायवाचक. बघा, समुदायवाचक नाम कोणतं नाही? वर्ग बघा समुदायवाचक आहे, कळप समुदायवाचक आहे, घड समुदायवाचक आहे. बघा, कापड या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी काय समुदायवाचक नाही, म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा, या ठिकाणी काय विचारलं? गावामध्ये पीक पाहणी खालीलपैकी कोण करतो? गावामध्ये बघा पीक पाहणी कोण करतात? तलाठी, ग्रामसेवक, पोलीस. बघा, पोलीस पाटील. बघा, याचं उत्तर काय असेल? गावामध्ये बघा पीक पाणी कोण करतो? तर गावामध्ये विद्यार्थी बघा या ठिकाणी तलाठी या ठिकाणी पीक पाणी करत असतात. ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 1 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 बघा, पोलीस पाटलांचं कार्य कोणत्या विभागाच्या अंतर्गत येते? बघा, पोलीस पाटलांचे बघा जे काही बघा कार्य असते ते कार्य कोणत्या मंत्रालयाच्या अंतर्गत कोणत्या विभागाच्या अंतर्गत येत असते? तर याचं योग्य उत्तर काय असेल? बघा, पोलीस पाटलांचं बघा जे काय बघा कार्य असते ते गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येत असते, म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे. बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 30, महाराष्ट्र राज्यामध्ये महसूल वर्षाची सुरुवात कोणत्या दिवसापासून होत असते?
महाराष्ट्र राज्यामध्ये विचारले महसूल वर्षाची सुरुवात कोणत्या दिवसापासून होत असते? योग्य उत्तर काय असेल? 1 ऑगस्ट बघा या दिवसापासून महाराष्ट्रामध्ये महसूल वर्षाची सुरुवात होत असते. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक पुढचा बघा या ठिकाणी काय, चंद्रपूर हे शहर कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? चंद्रपूर बघा हे शहर इरई नदीच्या काठावर बघा आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक दुसरा या ठिकाणी काय विचारला आहे? गोदावरी आणि प्रवरा, गोदावरी आणि प्रवरा या दोन नद्यांचा संगम कोणत्या ठिकाणी होतो? बघा याचं योग्य उत्तर काय असेल? गोदावरी बघा आणि प्रवरा या दोन नद्यांचा संगम बघा टोके या ठिकाणी होतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 3 आपले योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक तिसरा बघा या ठिकाणी काय विचारला आहे? जिगाव. बघा जिगाव काय आहे? जिगाव बघा या ठिकाणी जलविद्युत निर्मिती प्रकल्प आहे. तर हा प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामधला तो प्रकल्प आहे? जिगाव. बघा विद्यार्थी मित्रांनो, जिगाव हा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बुलढाणा या जिल्ह्यामध्ये तो प्रकल्प आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक या ठिकाणी 4 आपले योग्य उत्तर आहे.